यानंतरची बातमी बदलापूरमधली आहे। बदलापूरमधल्या एका गृहसंकुलामध्ये अचानक हादरे बसले। हे हादरे नेमके कशाचे होते यावरून संभ्रम आहे। मायनिंग ब्लास्टचे हादरे होते की भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय यावरून स्थानिक संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं। नागरिकांच्या घरातल्या सामानाची सुद्धा काहीशी पडझड झाल्याचं दिसलं। बदलापूरच्या शिरगाव परिसरात दुपारच्या सुमारास एका गृहसंकुलात मोठ्या प्रमाणावर हादरे जाणवले। त्यामुळे हा मायनिंग ब्लास्टचा हादरा होता की भूकंपाचा सौम्य धक्का होता यावरून संभ्रम पसरला आणि नागरिकांमध्ये भीती सुद्धा पसरली। भूकंपाचा हादरा एवढा डेंजर होता का जो चालू फॅन होता तो पण हलत होता, विंडोच्या ज्या काचा आहेत त्या पण पूर्ण हलत होत्या। याच्या आधी पण जेव्हा MIDC मध्ये 2 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले तेव्हाच आणि हा हादरा सेमच आहे। इथे MIDCचा एवढा प्रॉब्लेम असतो, इथं पूर्ण संध्याकाळी ना पूर्ण म्हणजे केमिकल वायू वगैरे सोडतात, सगळा पण त्रास सगळाच असतो ना। घरात काय झालं आज? खेळणी, मुलांची खेळणी वगैरे ती पण पडले, पूर्ण फॅन पण हलत होता, डोर्स म्हणजे एक एवढा डेंजर हादरा होता की जसा भूकंप झालाय। एक ग्राउंड फ्लोअरच्या मंडळींनी मला एक फोटो देखील पाठवलेला आहे, ज्यामध्ये शोकेसमध्ये ठेवलेले सन्मान चिन्ह असो किंवा खेळणी असो ते कोलमडून पडलेले देखील त्यांनी मला पुरावे पाठवले होते आणि तेव्हा आम्हाला कळालं की नक्कीच हा प्रकार झालेला आहे। आता कशामुळे झाला आहे, भूकंपामुळे झाला आहे किंवा काही खोदकामाच्या मायनिंगच्या ब्लास्टमुळे झालेला आहे ते जाणून घ्यावं लागेल। आता बिल्डिंगला कितपत नुकसान झालेलं आहे सध्या तरी आम्ही सांगू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।